नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सेल माझा। गेले 8 दिवस चंदगड तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पडणाऱ्या पावसामुळे चंदगड तालुक्यातील सर्वच लहान मोठ्या धरणांच्या मधील पाणी साठ्यात वाढ झाली आहे। जांभरे मध्यम प्रकल्प पूर्णतः भरून सांडव्यावरून पाणी वाहत आहे। त्यामुळे ताम्रपर्णी नदी पात्राबाहेर पाणी पसरले असून बऱ्याच ठिकाणी वाहतुकीचा अडथळा निर्माण झाला आहे। बेळगाव वेंगुर्ला मार्गावरील दाटे गावानजीक ताम्रपर्णी नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने बराच काळ वाहतूक बंद होती, पण रस्त्याच्या दोन्ही बाजूचा अंदाज असणारे वाहनधारक या पुराच्या पाण्यातून वाहतूक करत आहेत। पावसाची संततधार सुरू असल्याने या ठिकाणी पुन्हा पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे या पुराच्या पाण्यातून वाहने घालणे धोकादायक असून येथून वाहने घालू नये असे प्रशासनाच्या वतीने सूचना देऊन देखील वाहनधारक या पुराच्या पाण्यातून वाहने घालताना दिसत आहेत। ताम्रपर्णी नदीच्या पाण्यात वाढ झाल्याने चंदगड हेरा मार्ग तसेच पाटणे मोठणवाडी, करंजगाव, नांदवडे, हल्लारवाडी, कोणेवाडी येथील लहान मोठ्या ओढ्यांच्यावर व बंधाऱ्यांच्यावर पाणी आल्याने येथील वाहतूक बंद असून असाच पावसाचा जोर वाढला तर चंदगड तालुक्यातील बऱ्याच गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे। काही ठिकाणी पुराच्या पाण्यामुळे वाहतूक बंद झाल्याने प्रशासनाला देखील उपाययोजना करताना अडचणी येत आहेत। तरी वाढत्या पुराच्या पाण्यात कोणीही वाहने घालून किंवा स्वतः जाऊन जीवितास धोका निर्माण असे काही करू नये असे प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे।